सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजशास्त्र हा विषय त्यातील अर्थशास्त्र प्रकरण तिसरे राजकीय पक्ष हा पाठ किंवा हे प्रकरण आपण पाहणार आहोत। पण एक गोष्ट लक्षात घ्या की पुढची प्रकरण किंवा पाठ आपण जेव्हा पाहत जातो तेव्हा त्यांना अनुसरून आपलं ज्ञान, पाठीमागच्या धड्यांचं ज्ञान आपल्याला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर पुढचं पाठ आणि पाठीमागचं जर सपाट असेल तर चालणार नाही, कारण तो आपला अभ्यास नाही। कारण आत्ताचा जो अभ्यासक्रम ज्ञानरत्नावादावर आहे, तुम्हाला जो अभ्यासक्रम तो एकमेका धड्याला धरून आहे। जे पाठ आहेत, जे धडे आहेत त्यांना ते धरून आहे। मग आता ह्याच्या अगोदर आपण दोन प्रकरणं पाहिली। याच्या अगोदर आपण दोन प्रकरणं पाहिली, एक संविधानाची वाटचाल आणि दुसरा म्हणजे निवडणूक प्रक्रिया। आता संविधानाची वाटचाल त्याच्यात एक महत्त्वाचा पॉइंट आहे सत्तेचे विकेंद्रीकरण। सत्तेचे विकेंद्रीकरण होणं हे लोकशाहीला आवश्यक आहे, परंतु 1977 पर्यंत आपल्या देशात सत्तेचे केंद्रीकरण होतं असं तुम्हाला दिसून येईल। म्हणजे संविधानाच्या वाटचालीनंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण महत्त्वाचे काही भाग पाहिले। आता आपण जो राजकीय पक्ष हा पाठ पाहत आहोत, त्या निवडणूक प्रक्रियेशी हा पाठ अत्यंत निगडीत आहे। तुम्ही म्हणाल कसं? निवडणुकामध्ये जेव्हा सुधारणा केला तेव्हा राजकीय पक्षांचा वाटा मोठा आहे। पहा, 50% महिलांना प्रतिनिधित्व देऊन त्यांना निवडून आणण्याचं काम हे राजकीय पक्षांचं आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊ नये हे सुद्धा काम राजकीय पक्षाचं आहे। निवडणुका जर हिंसा होत असतील तर त्या हिंसा राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून त्या हिंसा कमी करता येईल। म्हणजे राजकीय पक्ष हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणून तुम्हाला सांगतो की आपण जसजशी प्रकरण किंवा पाठ पुढे जाऊ तसं पाठीमागच्या धड्यांचा त्यांच्याशी संबंध आहे। हा अभ्यासक्रम असा आहे आणि म्हणूनच पुढची प्रकरण जेव्हा आपण पाहणार आहोत तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने पाठीमागच्या पाठांचं अभ्यासक्रम थोडंसं ज्ञान असणं आवश्यक आहे। आता आपण पाहतो राजकीय पक्ष हा शब्द, मग राजकीय पक्ष तुम्ही आम्ही निर्माण करू शकू, एक लक्षात घ्या। परंतु कोणताही पक्ष स्थापन करण्याचा असेल, मग तो राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा प्रादेशिक पातळीवर असेल, त्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता असावी लागते। काही जे निकष आहेत ते निकष पूर्ण केल्यानंतर तुमच्या पक्षाला निवडणूक आयोग मान्यता देतं, निवडणूक आयोग चिन्ह देतं। म्हणजे निवडणुकीशी राजकीय पक्षांचा फार मोठा संबंध आहे आणि म्हणून आपण पाहतो की राजकीय पक्ष हे निवडणुकीला खऱ्या अर्थाने मदत सुद्धा करू शकतात। आपण पाहतो राजकीय पक्ष आपल्या देशात राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष, राजकीय पक्ष पाठ पाहत असताना ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत। कमीत कमी पक्षांची नावं राष्ट्रीय पातळीवर कोणती, राज्य पातळीवर किंवा प्रादेशिक पातळीवर त्यालाच म्हणतात, कोणती असतील ह्या आपल्याला त्यांची नावं तरी कमीत कमीत आपल्याला माहिती असायला पाहिजे। जर नावं आपल्याला माहिती नसतील तर आपण जो पाठ घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण माहिती करायला पाहिजे। तर आता आपण तिसऱ्या पाठाकडे वळणार आहोत, तो म्हणजे राजकीय पक्ष। आता पहा, सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा
म्हणजे राजकीय पक्ष. म्हणून पहा, मी अगोदरही सांगितलं की राजकीय पक्ष लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. स्पर्धा आली की गैरप्रकार आले आणि गैरप्रकार आले की भ्रष्टाचार आला. मग या गोष्टींना खऱ्या तर राजकीय पक्षांनी तिलांजली द्यायला पाहिजे. आज आपण पाहतो समाजातील अन्य संस्था, घटक, चळवळी या सामाजिक कार्य करताना आपण पाहतो. मग राजकीय पक्ष ही एक सामाजिक संघटनाच आहे. परंतु राजकीय पक्ष ही एक संघटना असताना सुद्धा त्यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती मात्र गट, संस्था, संघटना, चळवळी यांच्यापेक्षा वेगळी आहे. आता राजकीय पक्ष म्हणजे काय आपण पहिल्यांदा पाहू. राजकीय पक्ष म्हणजे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात, निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. आपण पाहतो की ह्या निवडणूक लोक एकत्र यायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने या लोकशाहीमध्ये सुधारणा होतील. आता राजकीय पक्ष आपण पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. आता कोणतंही राजकीय पक्षांची वैशिष्ट्य पाहत असताना त्यातील 4-5 पॉइंट महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार, पक्ष कार्यक्रम आणि सरकार स्थापन करणे, शासन व जनता यांच्यामधील दुवा ही राजकीय पक्ष पद्धतीची खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहेत. आता सत्ता मिळवणे, सत्ता कशी मिळेल तुम्हाला? निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सत्ता मिळवता येईल. निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सत्ता मिळवता येईल. विचारसरणीचा आधार, प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतःची अशी एक विचारसरणी असते. या विचारसरणीला जनतेचा पाठिंबा मिळणं, कारण जनतेचा पाठिंबा ज्या राजकीय पक्षाला मिळतो तो त्या पक्षाचा जनाधार आहे. म्हणजे राजकीय पक्षाकडे जास्तीत जास्त लोक कधी आकर्षित होतील तर त्या राजकीय पक्षाची ध्येय धोरणे तुम्हाला आवडतील, म्हणजे त्यांच्याकडे जास्तीत जास्त जनाधार जाईल. आणि साहजिकच आहे, ज्या राजकीय पक्षाकडे जास्तीत जास्त जनाधार असेल तो पक्ष निवडणुकीत आपापच निवडून येईल. पक्ष कार्यक्रम, राजकीय पक्ष आपल्या विचारसरणीवर आधारित कार्यक्रम ठरवतो. पक्ष कार्यक्रम, राजकीय पक्ष आपल्या विचारसरणीवर आधारित कार्यक्रम ठरवत असतो. आपण पाहतो की एखाद्या पक्षाचा काय कार्यक्रम आहे, त्यांची काय योजना आहे, त्यांची काय विचारसरणी आहे, ती लोकांपर्यंत जायला पाहिजे. पुढचं आहे सरकार स्थापन करणे. तुम्ही निवडणूक लढवलात, तुम्ही बहुमतात जर आलात तर तुम्ही सरकार स्थापन करू शकता. एकदा सरकार स्थापन केल्यानंतर ज्या राजकीय पक्षाला तुमच्या बरोबरीने किंवा थोडी कमी मतं मिळाल्यानंतर तो विरोधी पक्ष म्हणून गणला जातो. मग सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचं महत्त्वाचं काम हे विरोधी पक्षाला करावं लागतं. कारण विरोधी पक्ष जर नसेल तर सत्ताधारी पक्ष कसाही वागेल, परंतु त्यांच्या कामातल्या त्रुटी, त्यांच्या चुका कुठे दिसतात, ह्या ज्या चुका आणि त्रुटी दाखवण्याचं काम विरोधी पक्ष करत असतं. आणि म्हणून विरोधी पक्षाला लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या, विरोधी पक्ष जर नसेल तर बहुमताने सुद्धा आलेलं सरकार, शासन हे आपल्या परीने कसंही वागेल, मग त्यांच्यावर अंकुश ठेवायचं कोणी? आणि म्हणून सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षाला जास्तीत जास्त महत्त्व आहे. शासन व जनता यातील दुवा, राजकीय पक्ष हा शासन व जनता यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहे. तुम्ही समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो किंवा एखादा पाठ घेतल्यानंतर
ते पॉईंट घेतल्यानंतर त्या पॉईंटवर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जेव्हा तुम्ही निर्माण कराल तेव्हा खऱ्या अर्थानं तुमच्या पाठाचं वाचन झालेलं असेल. आता मी एक पॉईंट सांगितला, पहा, शासन व जनता यांच्यातील दुवा. रिकामी जागा इथेही येऊ शकते. राजकीय पक्ष हा शासन व जनता यांच्यामधील दुवा आहे. मग पुढे आपण जनतेच्या मागण्या व गाऱ्हाणी शासनापर्यंत नेण्याचं काम हे राजकीय पक्ष करत असतात. जनतेच्या अनेक मागण्या असतात, अनेक गाऱ्हाणी असतात. हे जे काम आहे हे काम राजकीय पक्ष करत असतो आणि राजकीय पक्ष हे शासनाच्या दरबारी आपली जनतेची गाऱ्हाणी किंवा ज्या काही समस्या असतील त्या समस्या मांडण्याचं काम करतो. मी तुम्हाला अगोदरच्याही प्रकरणामध्ये सांगितलं की चौकटीतली जी माहिती आहे तीही तुमच्या पाठासाठीच अत्यावश्यक आहे. कारण त्या चौकटीत विचार करा, हे तुम्हाला माहिती आहे का, हे करून पहा. या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठाशी निगडीत आहे. मग समजा तुम्ही विरोधी पक्ष नेता आहात. एखाद्या सरकारने आरोग्य क्षेत्रात चांगली कामगिरी केली नाही असं जेव्हा तुम्हाला वाटेल, असं तुमच्या पक्षाला वाटेल, तेव्हा तुम्ही विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका घ्याल? प्रश्न निर्माण झाला की नाही? विरोधी पक्ष म्हणून प्रश्न निर्माण झाला की नाही? म्हणून विरोधी पक्ष जर सक्षम असेल तर सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम हे महत्त्वाचं होतं. पुढे आहे पक्षविरहित लोकशाहीची कल्पना. आता आपल्याला पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली कोणी? पक्षविरहित लोकशाहीची कल्पना ही महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडलेली आपल्याला दिसेल. आता पाहतो, ज्या लोकशाही राज्यात पक्षीय व्यवस्था नसते, लोक किंवा लोकसमितीचा राज्यकारभार पाहतात, त्या पद्धतीला पक्षविरहित लोकशाही असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा तुमच्यासाठी सांगतो, ज्या लोकशाही राज्यात पक्षीय व्यवस्था नसते, लोक किंवा लोकसमित्या राज्यकारभार पाहतात, त्या पद्धतीला पक्षविरहित लोकशाही असे म्हणतात. आपण पाहतो, पक्षविरहित लोकमताला अधिक वाव मिळेल व लोकहिताचे चांगल्या प्रकारे रक्षण होईल. पक्षविरहित लोकशाही आणण्यासाठी संपूर्ण समाज हा राजकीय दृष्ट्या साक्षर, जागृत व चारित्र्यहीन असला पाहिजे. पहा, 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यात. एक साक्षर, जागृत आणि चारित्र्यहीन. आता जेव्हा साक्षर करता येईल माणूस म्हटल्यानंतर तो जागृत असतो, परंतु चारित्र्यहीन कसा करता येईल, या 3 गोष्टी जर आपल्याजवळ असतील तर आपण पक्षविरहित लोकशाहीची कल्पना आणू शकतो. आता पक्षविरहित लोकशाही हा आदर्शवादी सिद्धांत आहे. पक्षविरहित लोकशाही हा आदर्शवादी सिद्धांत आहे. एक लक्षात घ्या, या पक्षविरहित लोकशाहीची कल्पना ज्या आपल्या नेत्यांनी मांडली ते महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, असं यांना का वाटलं असेल? कारण राजकीय आपल्या लोकशाहीमध्ये जेव्हा निवडणुकीसाठी स्पर्धा होतात, त्या स्पर्धेमध्ये मग गैरप्रकार आले, भ्रष्टाचार आला, ह्या गोष्टी नको म्हणून खऱ्या अर्थाने पक्षविरहित लोकशाहीची कल्पना महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी मांडली. आपण पुढे जाणार आहोत की पक्ष पद्धती पाहणार आहोत. आता पक्ष पद्धती 3 प्रकारच्या आहेत. एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्षी पद्धती. बहुपक्षीय मग आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने कोणती पक्ष पद्धती अस्तित्वात आहे?
आपण ज्या लोकशाहीमध्ये राहतो ती बहुपक्षीय पद्धती आपल्या देशात राबवली जाते. मग आता त्यातलं आपण पहिलं पाहणार आहोत एकपक्ष पद्धती म्हणजे काय. एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला एकपक्ष पद्धती असे म्हणतात. कारण आपण आज मी मगाशी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं 1977 पर्यंत आपल्या देशात थोड्याफार प्रमाणात जर सोडलं तर काँग्रेस सरकारची काँग्रेस पक्षाची सत्ता होती. म्हणून एकाच पक्षाची दीर्घकाळ सत्ता असणं हे सत्तेचं केंद्रीकरण ते विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. म्हणजे 1977 नंतर खऱ्या अर्थाने सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. पुढची पद्धती आहे द्विपक्ष पद्धती. राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात. आलटून पालटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा त्या शासन पद्धतीला द्विपक्षीय शासन पद्धती असं म्हटलं जातं. आता पुढची आपली पक्ष पद्धती म्हणजेच खऱ्या अर्थाने बहुपक्ष पद्धती. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांच्या कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. अशी पद्धती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. खऱ्या अर्थाने ही पक्ष पद्धतीचे 3 प्रकार पाहिल्या एकपक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती पाहिल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने दुसऱ्या पॉइंटकडे जाणार आहोत. त्याचं नाव आहे भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप आज आपण पाहतो. हे पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप पाहण्या अगोदर निवडणुकांचेही बदलते स्वरूप झालेलं आहे. कारण 90 पर्यंत आपण मतपेटीत मतदान करत होतो. 90च्या दशकानंतर खऱ्या अर्थाने आपल्याकडे ATM आलं, बॅलेट पेपर आलं, VVPAT आलं. ह्याची माहिती मी तुम्हाला गेल्या प्रकरणात सांगितली. म्हणजे निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. तसंच राजकीय पक्ष पद्धतीने या सत्तेमध्ये सुधारणा आणलेल्या आपल्याला दिसून येतील. आपण पाहतो स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबल पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होतं. भारतातील राजकारण या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पद्धतीला एक प्रबल पक्ष पद्धती असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु या एक प्रबल पक्ष पद्धतीला 1977 मध्ये खऱ्या अर्थाने आव्हान देण्यात आलं. काँग्रेसचे म्हणजे काँग्रेस सोडून इतर बरेच पक्ष एकत्र आले आणि या प्रबल पक्ष पद्धतीला आव्हान दिलं आणि त्यांना प्रबल पक्ष पद्धतीचं आव्हान संपुष्टात आलं. म्हणजे ह्या प्रबल पक्ष विरुद्ध एकत्र सर्व पक्ष आले आणि त्यांनी या प्रबल पक्ष पद्धतीला नाहीशी केली. 1989च्या लोकसभा निवडणुकानंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणं ही बाब संपुष्टात आली. परंतु एक लक्षात घ्या 1989 नंतर लोकसभेत एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकार स्थापन झाली. आता ही आघाडी सरकार कशी स्थापन होतात. एखाद्या पक्षाला बहुमत मिळालेलं नाही परंतु थोडेसे सभासद सदस्य कमी आहेत. ते बहुमतातला पक्ष आपल्याकडे त्यांना खेचून घेतो आणि मग सरकार स्थापन घेतलं जातं. असं हे आघाडी सरकार स्थापन होतं. आणि 1999 नंतर ही आघाडी सरकारे मात्र स्थिरावली गेली. भारतातील जी दोन्ही मोठी पक्ष आहेत मग एक भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, या दोन्ही पक्षांनी सुद्धा आघाडी सरकार स्थापन करून पाहिलीत आणि ती थोड्याफार प्रमाणाने चांगली चाललेली आहेत. आणि आज आपण पाहतो आपल्या देशाने आघाडी सरकारचे शासन खऱ्या अर्थाने यशस्वी करून
दाखवलं. आता तुम्हाला मी एक प्रश्नाच्या स्वरूपात सांगणार आहे. खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांच्या प्रमुख 2 आघाड्या आहेत. त्या 2 आघाड्यामध्ये त्यातील जे घटक पक्ष आहेत ते घटक पक्ष तुम्ही मात्र शोधायचे आहेत. मी त्या आघाड्यांची नावं सांगतो आणि त्या आघाडीचे जे शासन आहेत की सर त्यांना कोणत्या घटक पक्षांनी नावं दिली ती शोधा, तुम्ही लिहा. मग राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA आणि राष्ट्रीय पुरोगामी आघाडी म्हणजे UPA. ह्या ज्या 2 आघाड्या आहेत या 2 आघाड्यांमध्ये ते काही घटक पक्ष विभागले गेलेले आहेत. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष. दुसरं राष्ट्रीय पुरोगामी आघाडी UPA म्हणजे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष. म्हणजे ह्या 2 सरकारांनी इथे आघाड्या निर्माण केलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, याच्या पुढील भाग आपण उद्या पाहू.